खूप सुंदर आणि ज्युसी असं दिसतंय चिकन धनगरी। तर मैत्रिणींनो, आखाड आलेला आहे आणि वेगवेगळ्या नॉनव्हेजच्या रेसिपी आता आपण पाहणार आहोत। तर सर्वप्रथम इथे आपण साहित्य पाहूयात। यामध्ये बेसिक पहिलं जे वाटण आहे त्यामध्ये मी खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता, आलं आणि लसूण हे आपलं बेसिक वाटण असणार आहे पहिल्या क्रमांकाचं। दुसरं जे आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत जिरे, धने, त्यानंतर दगडी फूल, घरचा 2 चमचे मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला किंवा कोणताही बाजारातला चिकन मसाला तुम्ही घेऊ शकता आणि त्यासोबत डाळवा आणि मोठ्या लाल सुक्या मिरच्या आपण इथे घेतलेल्या आहेत। तर हे आहे आपली 2 क्रमांकाची वाटणाची तयारी। तर इथे मी पावशेर चिकन घेतलेलं आहे आणि सर्वप्रथम मी आता इथे चिकनला हळद आणि मीठ लावून 2 मिनिटं बाजूला ठेवणार आहे। तर आपण इथे आता वाटण करायला घेऊयात। वाटणामध्ये मी खोबरं काढून घेतेय, त्यानंतर कोथिंबीर आहे, कढीपत्ताची पानं आहेत आणि आपलं लसूण आणि आलं आहे। इथे मी मिरची स्किप केलेली आहे, त्याचं कारण सांगते। आपण इथे भरपूर मसाल्यांचं प्रमाण वापरणार आहोत, त्यामुळे मिरचीचं आपण इथे वापर स्किप केलाय। काही वेळेस काय होतं ना, मिरचीचं प्रमाण जर गडबडलं तर भाजी खूप तिखट होऊ शकते। आता आपण जे दुसरं वाटण घेतलंय त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये मी हे जे जिरे, धणे आणि जे काही डाळवा आणि 2 लाल मिरच्या आहेत त्या टाकून घेणार आहे आणि छानसं त्याला आपल्याला मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं आहे। आपल्याला जे हे दुसरं वाटण आहे ते खास नॉनव्हेज रेसिपीसाठी करायचं आहे आणि ते तुम्हाला अजिबातच जाळायचं नाही, अगदी मीडियम फ्लेम करायचं आहे आणि बारीक गॅसवरती तुम्हाला हे शांत असं तळून घ्यायचं आहे। तर हे व्यवस्थित थोडंसं असं लालसर झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। कांद्याला आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत थोडासा परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला या वाटणातच टाकायचा आहे, आपण हे वेगळं असं नॉनव्हेजचं वाटण करणार आहोत। तर बघा, कांदा थोडासा लाल झाला की आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, आता मी ह्याला छानसं फ्राय करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला एक सोनेरी रंग येईपर्यंत आणि जो टोमॅटो आहे त्यात छानसं शिजेपर्यंत आपल्याला हे हलवत असं छान फ्राय करून घ्यायचं आहे। हे खास नॉनव्हेज साठीचं सेकंड वाटण आहे। तुम्ही अंडा मसाला किंवा मटन मसाला, चिकन मसाला जर तुम्हाला इन्स्टंट करायचा असेल तर असं वाटण घरामध्ये कायम करून रेडी ठेवा। फक्त हे वाटण टाकलं आणि 1-2 मसाले जर तुम्ही घरचे जरी टाकलेत तरीही मस्त आणि चणचणीत अशी भाजी होते। तर पहा, इथे छान कांदा सोनेरी रंगावर होत आलेला आहे आणि टोमॅटोही यामध्ये शिजत आलेला आहे। तर मी आता दाखवते तुम्हाला, इथे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं ते छान झालंय। मिरचीचा रंगही आपण व्यवस्थित आहे तसा ठेवलाय, कारण आपण हे सगळं मीडियम टू बारीक अशा फ्लेमवरती आपण करून घेतलेलं आहे। हे पहा किती सुंदर असं ते छान असं फ्राय झालंय। आता मी हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे। तर आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूयात। तर कढईमध्ये तेल काढून घेणार आहे, त्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं टाकली आहेत, अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचा आहे, 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि 2 चमचे आपल्याला घरचा मसाला टाकायचा आहे। तुम्ही याऐवजी कांदा लसूण मसाला किंवा दुसरा कोणताही नॉनव्हेजचा मसाला इथे वापरू शकता। आता हे मसाले आपल्याला तेलावरती छानसे फ्राय करून घ्यायचे। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने जेव्हा तेलात तुम्ही मसाला फ्राय करता तेव्हा त्याचा छान असा फ्लेवर येतो आणि भाजीला रंगही अप्रतिम येतो। आता जे आपण पहिलं बेसिक हिरवं वाटण केलं होतं ते 3 ते 4 चमचे मी या कढईमध्ये काढून या मसाल्यामध्ये फ्राय करणार आहे। आता आपण काय करायचं, हे छानसं परतून घ्यायचंय आणि त्यानंतर आपण जे नॉनव्हेजसाठी खास वाटण केलेलं आहे लाल रंगाचं ते आपल्याला यामध्ये 2 ते 3 चमचे घालून घ्यायचंय। हे पहा, मी इथे ऍड करतेय।
तर ॲड करून आपल्याला ते थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, हे वाटणाने अत्यंत सुंदर अशी चव येते। अशा पद्धतीचं जर वाटण तुम्ही कायम घरामध्ये रेडी ठेवलं तर तुम्ही अंडा मसाला, चिकन मसाला, मटन मसाला अशी कोणतीही नॉनव्हेजची रेसिपी, इवन कुठलीही करी जरी करायची असेल, रस्सा भाजी जरी नॉनव्हेजची करायची असेल तरी इन्स्टंट होते। तुम्ही इथे पाहू शकता हा मसाला किती झटकन जमून आलेला आहे, कारण आपण ऑलरेडी तेलावरती कांदा, टोमॅटो आणि सुके मसाले हे छानसे फ्राय करून घेतले होते। आता मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेतेय। जसा जसा हा मसाला शिजायला लागतो तसा तसा याचा रंग असा छान ब्राऊन व्हायला लागतो आणि याची जी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आहे ती अशी थिक व्हायला लागते। आता 1 ते 2 मिनिटं मी याला असंच शिजू देणार आहे आणि यामध्ये आता आपल्याला एक कप गरम पाणी घालून घ्यायचंय। गरम पाणी हे तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी कितपत हवी आहे त्यावर ठरतं। मी इथे 1च वाटी गरम पाणी घातलेलं आहे। पाणी हे कडकडीत गरम असावं आणि काय होतं ना, छान असा फ्लेवर येतो भाजीला। तुम्ही पाहू शकता मसाला कसा छान शिजायला लागलेला आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि याला तेल सुटलं की यामध्ये आपल्याला चिकन घालून घ्यायचं आहे। मी आता यामध्ये चिकन ॲड केलेलं आहे आणि आपल्याला छान असं हे चिकन या मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचंय। चवीप्रमाणे मीठ घालायचंय। मिठाचं प्रमाण हे बेतानं घाला, कारण आपण ऑलरेडी चिकनला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं। तर पहा मी आता हे मिक्स करून घेतेय व्यवस्थित असं। मसाल्याचं कोटिंग पूर्ण व्यवस्थित चिकनला आल्यानंतर पुन्हा मी वाटणातलं 1 वाटी पाणी यामध्ये घालून घेणार आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे चिकन एक 15 ते 20 मिनिटं शिजायसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। चिकन कसं आहे त्यावरती शिजण्याचा वेळ अवलंबून असू शकतो। तुम्ही 20 मिनिटापेक्षा थोडंसं जास्तही शिजवू शकता। तुम्ही इथे पाहू शकता मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि मस्त अशी कर्री इथे तयार झालेली आहे आणि अत्यंत ज्युसी असं आपलं चिकन यामध्ये दिसतंय। तुम्ही ग्रेव्हीची जी कन्सिस्टन्सी आहे तर तुम्हाला कितपत थिक हवी आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे। तुम्हाला जर थोडीशी थिक ग्रेव्ही यामध्ये करायची असेल तर तुम्ही थोडं बारीक गॅसवरती हे वाटण अजून छानसं यामध्ये मुरू द्या। यानं काय होतं, जसं जसं ही ग्रेव्ही आळत जाते तशी तशी याला एक मस्त असा ब्राउनिश रंग येतो आणि याचा फ्लेवरही छान होतो। पहा मी चेक करून दाखवलंय, चिकन आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे। तुम्हाला मी एक पीस इथे उचलून दाखवते, तुम्ही पाहू शकता खूप सुंदर ही भाजी होते। अशा पद्धतीनं तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा। मी इथं तुम्हाला दाखवतेय की पहा तुम्हाला एक पीस, हे बघा किती सुंदर दिसतंय, त्याचा कलर, कन्सिस्टन्सी आणि टोटल मस्त असं मसाल्याचं कोटिंग याला आलेलं आहे आणि छान अशी तर्री इथे भाजीला सुटलेली आहे। तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या सिंपल सुखदा या मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।